उत्तर नागपुरात भाजप वार्ड अध्यक्ष सचिन साहू याची काल भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या झाली। घटनेनंतर परिसरातील नागरिक व भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। आरोपींचा शोध लागतपर्यंत आंदोलन सोडणार नसल्याची भूमिका घेत रस्ता रोखून धरला। भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी घटनास्थळी पोहोचून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला। मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना त्वरित आरोपींना अटक करून कठोर कार्यवाहीच्या सूचना दिल्याचं तिवारी यांनी सांगितलं। साहू यांनी परिसरातील गुंड्यांविरोधात सातत्याने तक्रारी केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचं संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी 2 आरोपींना पकडले असून उर्वरित आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। भाजपचा आमचा वार्डाचा अध्यक्ष आहे सोनू साहू। मी स्वतः त्याच्या घरी जाऊन गेलो आहे जेव्हा बूथ प्रमुखांची बैठक होती तेव्हा, आणि तो समाजासाठी झटणारा मुलगा होता, कमी वयाचा पण दडपणीने भाजपचं काम करणारा मुलगा होता। काल त्याच्या घरी त्याच्या मुलाचा वाढदिवस होता। तो रिफ्रेशमेंट साठी वस्तू खरेदी करायला बाहेर निघाला आणि त्याच्या निर्घृण हत्या झाली। ही हत्या झाल्यानंतर वस्तीत संताप झाला आणि आज रस्ता रोको केला। जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा निर्णय घेतला। हा निर्णय घेतल्यानंतर यांची सर्व मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोललो, सीपी साहेबांसोबत चर्चा झाली। त्यांची मागणी होती की त्याला अटक झाला पाहिजे, सगळ्यांना अटक झाला पाहिजे। एक अटक झालेली आहे, बाकी प्रोसेस मध्ये आहे, माहिती मिळालेली आहे। 1-2 दिवसात सर्व अटक होते। त्याच्या परिवारच्या लोकांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। या षडयंत्रामध्ये ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्या सगळ्यांवर मकोका लागू होईल असं डीसीपी साहेबांनी आश्वासन दिला होता। परिवारच्या मुलासोबत जेव्हा आम्ही बोलणा करून दिला, ज्याची हत्या झाली त्याचा भाऊ सोबत, माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः आश्वस्त केला की त्यांच्यावर मकोका लागेल, हे माझी जबाबदारी आहे आणि ते जुने हिस्ट्री शीटर आहे, जुने गुन्हेगार आहे, म्हणून ते बाहेर निघू शकणार नाही। इथपर्यंत कारवाई पोलिसांच्या माध्यमातून मी करून देतो अशा विश्वास त्यांनी दिला। यासोबतच त्यांनी हेही सांगितलं की मकोका लागल्यानंतर त्यांच्या ताब्यात जेवढी गरीब लोकांची, गोरगरिबांची प्रॉपर्टी मध्ये त्यांनी कब्जा करून ठेवलेला आहे, ते सर्व प्रॉपर्टी सरकार गव्हर्नमेंट अटेच करेल आणि याच्यातलं जेवढे अवैध बांधकाम आहे ते सर्व तोडण्यासाठी ताबडतोब महानगरपालिकेची परमिशन घेऊन ही कारवाई सुद्धा पोलिसांच्या माध्यमातून करण्यात येईल हे विश्वास त्यांनी दिलेला आहे आणि परिवाराला आश्वासन दिलेलं आहे की हे कारवाई लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने स्वतः लक्ष घालून हे कारवाई करायला लागेल। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।